तुमचं जे मेकअप प्रोडक्टचं कलेक्शन असेल किंवा मग तुमचं ज्वेलरीचं कलेक्शन असू द्या, मग त्या बांगड्या असो, तुमचे कानातले असो किंवा मग तुमच्या गळ्यातले असो, तर त्या सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित स्टोअर करायच्या, तर त्याच्यासाठीच्या आज मी 3 उपयुक्त अशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मग तुमचं हे सगळं कलेक्शन स्टोअर करण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडणाऱ्या 3 वस्तू कोणत्या हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नमस्कार, मी ऋतुजा। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी मी दर आठवड्याच्या गुरुवारी आणि रविवारी फॅशन, स्टायलिंग, मेकअप आणि हॉल व्हिडिओज या कॉन्टेंटवरती व्हिडिओ घेऊन येते। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता। माझा यूजर आयडी मी स्क्रीनवर मेन्शन करते आणि तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे। तर बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचं कलेक्शन हे खूप जास्त असतं, म्हणजे आपले मेकअपचे प्रॉडक्ट्स देखील तितकेच असतात, आपलं जे ज्वेलरी कलेक्शन असतं तेही तितकंच असतं। तर मग आपण त्याला कशाही पद्धतीने असं स्टोअर करून ठेवतो। इव्हन मी पण त्याच्यापैकीच एक होते, पण आता सध्या रिसेंटली मला Amazonवरून 3 अशा वस्तू सापडलेल्या आहेत की मी त्या माझ्या ज्या गोष्टी आहेत, ते जे माझं सगळं कलेक्शन आहे ते मी थोडंसं व्यवस्थित ठेवू शकते। म्हणजे इनफॅक्ट ते असं एकदा ओपन केलं तर त्याच्यामध्ये मला बऱ्याच माझ्या सगळ्या गोष्टी मिळतात। तर मग हे सगळे असे जे प्रोडक्ट्स आहेत ते कोणते आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता सगळ्यात पहिलं आहे ते आहे मेकअप प्रोडक्ट्स। तर मेकअप प्रोडक्ट्स हे बेसिकली ऑलमोस्ट आता सगळ्या मुलींकडे भरपूर असतात। तर आता त्याच्यामध्ये पण लिपचा मेकअप वेगळा असतो, म्हणजे आपल्या लिपस्टिक्स वेगळे असतात, आपल्या आय मेकअपच्या ज्या गोष्टी असतात त्या वेगळ्या असतात, आपले ब्रशेस वेगळे असतात, आपले जे फाउंडेशन्स वगैरे असतात ते सगळे वेगळे असतात। तर मी त्याच्यासाठी तुमच्यासाठी एक उत्तम अशी गोष्ट घेऊन आलेले आहे। तर ही आहे ती मेकअप बॅग आणि ही मी रिसेंटली आता Amazonवरून घेतलेली आहे आणि खूप सुंदर अशी मेकअप बॅग आहे। तर मी आता ही तुम्हाला ओपन करून दाखवते। आणि मोस्टली जे तुम्ही मेकअप बॅग्स बघाल तर कधी कधी त्या खूप जास्त मोठ्या येतात, तर ही खूप छान अशी हँडी अशी मेकअप बॅग आहे। म्हणजे तुम्ही कुठे ट्रॅव्हल वगैरे करत असाल तर कमीत कमी लागणारं जे तुमचं मेकअपचं सामान आहे ते तुम्ही खूप सॉर्टेड आणि व्यवस्थित पद्धतीत याच्यामध्ये स्टोअर करू शकता। तर मी आता ही तुम्हाला ओपन करून दाखवते। तर बेसिकली खूप अशी स्टायलिश अशी बॅग आहे। म्हणजे इथे असे त्यांनी ओपन करण्यासाठी ह्या अशा स्ट्रिंग्स दिलेल्या आहेत 2, आणि मग ही कम्प्लिटली अशी मेकअप बॅग ओपन होते। तर तुम्ही बघाल तर याच्यामध्ये अशा 4 कंपार्टमेंट्स आहेत आणि याच्यामध्ये आता मी माझा जो मोस्टली असा माझा लागणारा असा गो टू असे जे माझे मेकअप प्रोडक्ट्स आहेत ते मी आता याच्यामध्ये ठेवलेले आहेत। तर मी पण अजून सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित ऑर्गनाइज केलेल्या नाहीयेत। तर हा जो वरचा कंपार्टमेंट आहे तो जो तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये मी पूर्ण सगळ्या लिपस्टिक्स ठेवलेल्या आहेत। आता जो हा सेकंड कंपार्टमेंट आहे याच्यामध्ये मी सगळं माझ्या आय मेकअपचं ठेवलेलं आहे, म्हणजे जे काजळ असतील, लायनर असेल, आयब्रो पेन्सिल्स असतील किंवा मग मस्कारा वगैरे या सगळ्या गोष्टी या 2 नंबरच्या याच्यामध्ये आहेत। म्हणजे तुम्ही छोटासा असा आय शॅडो पण ठेवू शकता। मी पण इथे नायकाचं माझं छोटंसं आय शॅडो पॅलेट आहे ते देखील ठेवलेलं आहे। आता हा जो तिसरा कंपार्टमेंट आहे याच्यामध्ये मी सगळे फाउंडेशन्स आणि ज्या लूज पावडर्स असतात, कन्सिलर्स असतात ते ठेवलेले आहेत। आणि हा जो चौथा कंपार्टमेंट आहे याच्यामध्ये बेसिकली जे लिक्विड हायलायटरच्या बॉटल्स आहेत किंवा म्हणजे आपलं जे कंटुरिंगचं जे स्टिक आहे किंवा मग हे जे मला मेकअप स्प्रे लागतो तो स्प्रे आणि कंटूर वगैरे, हायलायटर, छोटेसे जे ब्लश वगैरे आहेत ते मी या कंपार्टमेंटमध्ये ठेवलेले आहेत। तर बेसिकली तुम्ही जर आता ही मेकअप बॅग बघाल तर याच्यामध्ये 2 असे एकदम मोठे कंपार्टमेंट्स आहेत आणि 2 जे आहेत ते एकदम छोटे असे कंपार्टमेंट्स आहेत। तर बेसिकली जे छोटे कंपार्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये तुमचा आय मेकअप इझिली बसू शकतो। म्हणजे जे तुमच्या आय मेकअपचे जे सामान असतं ते छोटूसं असतं एकदम। तर मग तुमचे काजळ, तुमचे लायनर, तुमचे जे कुठले आयब्रो पेन्सिल्स असतील किंवा छोटे छोटे जे आय शॅडो पॅलेट्स असतात ते आरामात त्या छोट्या कंपार्टमेंटमध्ये बसू शकतात। त्याचबरोबर जे तुमचे असे हेवी जे तुमच्या मोठ्या फाउंडेशनच्या बॉटल्स वगैरे असतात तर त्याच्यासाठी तुम्ही तो मोठा कंपार्टमेंट जो आहे तो घेऊ शकता। तर त्याच्यामध्ये मस्त असे बरेच फाउंडेशन्स बसतात। म्हणजे मी जवळजवळ याच्यामध्ये 3-4 फाउंडेशन्स, बीबी क्रीम्स वगैरे ठेवलेल्या आहेत। तर ते त्या मोठ्या कंपार्टमेंटमध्ये खूप आरामात बसतात। त्याचबरोबर मी कन्सिलर्स देखील त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत, 2 प्रायमर्स मी त्याच्यामध्ये ठेवले। तर म्हणजे खूप असे मोठे कंपार्टमेंट्स आहेत आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वस्तू बसतात। आता माझ्याकडे लिपस्टिक्स प्रचंड आहेत, तर त्याच्यामधल्या ज्या माझ्या एकदम अशा गो टू लिपस्टिक्स आहेत त्या मी याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत। तरी पण मला वाटतं याच्यामधल्या मी थोड्या लिपस्टिक्स काढून ठेवणार आहे। बट तो जो मोठा कंपार्टमेंट आहे तो मी मोस्टली लिपस्टिकसाठी ठेवलेला आहे।
आणि बाकी जो दुसरा जो कंपार्टमेंटमध्ये आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे जे छोटे ब्लशेस आहेत किंवा छोटे जे हायलायटर्स आहेत, मग त्याच्याबरोबर जो मेकअप स्प्रे जो नेहमी मेकअप झाल्यावरती लागतो तर तो त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. बऱ्याचदा माझं असं झालेलं आहे की मेकअप स्प्रे मी हा कुठेतरी विसरलेले आहे, म्हणजे घरी वगैरे कुठे जर ट्रॅव्हल करताना बऱ्याचदा असं माझ्याकडून होतं की मी मेकअप स्प्रे हा घरीच विसरून जाते. तर त्या मेकअप स्प्रेला पण खूप छान असं हे कंपार्टमेंट असा मस्त बसला तो त्याच्यामध्ये. आणि बाकीचे तुमचे कंटुरिंगच्या म्हणजे वगैरे गोष्टी असतात, म्हणजे ब्लश, हायलायटर, कंटुरिंग किंवा मग बाकी असं मेकअप स्प्रे वगैरे ते मी एका कंपार्टमेंटमध्ये ठेवलेलं आहे. ब्रॉन्झर वगैरे तुमचं असेल तर तुम्ही ते देखील याच्यामध्ये ठेवू शकता. म्हणजे हे दिसताना खूप असे चिटुकले दिसतात, पण त्याच्यामध्ये बरेच सामान बसतं. तर मग खूप सुंदर अशी बॅग आहे ही, मला प्रचंड आवडली. आणि मोस्ट इम्पॉर्टंट ही आवडण्याचं कारण म्हणजे ती खूप जास्त अशी ट्रॅव्हल फ्रेंडली अशी बॅग आहे. म्हणजे ही तुमची एखादी मोठी अशी हँडबॅग असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही इझिली टाकून असं कुठेही त्याला नेऊ शकता. म्हणजे उगाच असे वेगळे बॉक्सेस वगैरे उगाच वागवत बसायची गरज नसते. आणि कधी कधी काय होतं, जर आपण एखाद्या सिंगल बॅगमध्ये सगळं मेकअपचं सामान टाकलं ना तर बऱ्याचदा खूप जास्त कन्फ्युजन होतं. म्हणजे असं ते खालतीपर्यंत खाली कुठले प्रॉडक्ट्स आहेत, वरती कुठले प्रॉडक्ट्स आहेत, तर तो खूप 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 असं कन्फ्युजन होऊन जातं. मग त्याच्यापेक्षा असं व्यवस्थित असं सॉर्ट आउट करून आपण 4 कंपार्टमेंटमध्ये 4 वेगळ्या गोष्टी ठेवल्या तर त्या खूप जास्त हँडी पडतात. त्याचबरोबर तुमचे ब्रशेस वगैरे जे असतात ते पण तुम्ही हवं तर एखाद्या कंपार्टमेंटमध्ये, म्हणजे तुमचं जर सामान बरंच कमी असेल तर तुम्ही याच्यामधल्याच एका कंपार्टमेंटमध्ये जे तुमचे एकदम लागणारे यूज टू असे ब्रशेस आहेत ते तुम्ही एकामध्ये टाकू शकता. किंवा मग तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखादा वेगळा पाऊच घेऊन त्याच्यामध्ये फक्त तुमचे ब्रशेस किंवा जे ब्युटी ब्लेंडर्स आहेत ते टाकू शकता. तर मला ट्रस्ट मी ही खूप उपयोगी अशी मेकअपची बॅग वाटली माझ्यासाठी. बिकॉज खरंच ही खूप जास्त ट्रॅव्हल फ्रेंडली देखील आहे आणि ह्याच्यामध्ये खूप जास्त गोष्टी अशा व्यवस्थित स्पेशियसली बसतात. त्याच्यामुळे दिस इज लाईक अ 10 आउट ऑफ 10. आणि तुम्ही पण नक्की या बॅगमध्ये इन्व्हेस्ट करा. याची जी प्राइस आहे ती देखील अतिशय कमी आहे. ही जी बॅग आहे ती मी फक्त 295 रुपीजमध्ये घेतलेली आहे. ही जी बॅग आहे ती मी Amazonवरून घेतली आहे. मी सगळ्या प्रॉडक्टच्या ज्या लिंक्स आहेत त्या मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीन, त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. तर खूप सुंदर अशी बॅग आहे. तर प्लीज डू इन्व्हेस्ट इन दिस. तुम्हाला जर तुमच्या व्यवस्थित जो सगळे मेकअप प्रोडक्ट्स आहेत ते जर छान असे ऑर्गनाईज करून ठेवायचे असतील तर याच्यासारखी सुंदर गोष्ट आता तरी म्हणजे माझ्या पाहण्यात नाहीये. तर यू कॅन इझिली इन्व्हेस्ट इन दिस. किंवा तुमच्या माहितीत असलेली जर कोणती मेकअप स्टोअर करायची अशी एखादी छान वस्तू तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, म्हणजे मलाही ते लक्षात येईल. तर आता जे दुसरे ऑर्गनायझर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते आहे कानातल्यांसाठी. तर हा तो कानातल्यांचा असा डब्बा आहे जो मी Amazonवरून घेतलेला आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट याची जी प्रोडक्ट क्वालिटी आहे ती खूप चांगली आहे. म्हणजे इट इज अ व्हेरी गुड क्वालिटी प्लास्टिक. आणि प्लास्टिकचा आहे पण अतिशय चांगला आहे. म्हणजे ऍक्च्युली खरंच याची क्वालिटी खूप असं स्टडी असा हा बॉक्स आहे. आणि तुम्ही हा पाहिला असेल बिकॉज हा खूप कॉमन असा बॉक्स आहे, पण मी हा पहिल्यांदा घेतला आणि पर्सनली मला तो खूप जास्त आवडला. म्हणजे माझ्या बाबतीत पण काय झालेलं की माझ्याकडे खूप असे कानातले होते वेगळे वेगळे, पण ते मी असे एकदम हे या पर्समध्ये ते त्या पर्समध्ये किंवा मग हे या वेगळ्या बॉक्समध्ये ते त्या वेगळ्या बॉक्समध्ये. पण आता असं झालंय की हे जे पूर्ण बॉक्स आहे याच्यामध्येच मी आता माझे सगळे कानातले ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे अल्टिमेटली हा आता बॉक्स मी असा फक्त ओपन केला तरी त्याच्यामध्ये मला माझे सगळे कानातले दिसतात. त्याच्यामुळे इझिली असा तो हँडी वाटतो. म्हणजे तुम्हाला जे हवं ते कानातलं, म्हणजे बऱ्याच कधी कधी आपल्याला सुचत नाही किंवा आपण एखादा ड्रेस घालतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे हे कानातलं आहे, पण मग ते आपल्याला शोधताच येत नाही बिकॉज सगळ्या गोष्टी सगळ्या वेगवेगळ्या जागेवर अशा स्कॅटर झालेल्या असतात. पण जर असे सगळे तुमचे कानातले जर एका बॉक्समध्ये ठेवलेले असतील तर तुम्ही कोणतंही कानातलं घेऊ शकता. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे जे कानातले आहेत ते देखील आपण विसरून जातो की आपल्याकडे कोणकोणत्या आहेत. तर इव्हन मी आता याच्यामध्ये जेव्हा माझे कानातले स्टोअर करत होते तेव्हा माझ्याच लक्षात आलं की आपल्याकडे हे देखील कानातले आहेत. तर मग बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे असणाऱ्या गोष्टी या आपल्याच लक्षात नसतात. तर त्याच्यासाठी हा खूप उत्तम असा बॉक्स आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता मी माझे खूप असे वेगवेगळे जे एकदम झुमके वगैरे जे मोठमोठे कानातले होते ते देखील मी या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. तर आता या बॉक्सची सगळ्यात चांगली गोष्ट अशी म्हणजे त्याच्यामध्ये हे असे छोटे छोटेसे जसे त्यांनी कंपार्टमेंट्स दिलेले आहेत. म्हणजे त्यांनी अजिबात त्याच्यामध्ये कंपार्टमेंट केलेले नाहीयेत. त्याच्यामध्ये असे त्यांनी फक्त उभ्या लाईन्स ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तुमच्या साईजचे जे कानातलं असेल त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही मध्ये मध्ये ते प्लेस करू शकता. आणि म्हणजे तुमच्या कानातल्याची साईज आहे ती त्याच्या अकॉर्डिंग व्यवस्थित असं ऍडजस्ट होतं. तर ती या बॉक्सची सगळ्यात चांगली अशी गोष्ट आहे. त्याच्यामुळे एकदम माझे जे मोठ्या मोठ्या साईजचे जे झुमके होते
ते पण या बॉक्समध्ये खूप छान असे व्यवस्थित ऍडजस्ट झाले. त्याचबरोबर जे माझे बाकी नेक पीसेस वगैरे होते त्याच्यावरचे पण जे कानातले वगैरे होते ना ते पण मी याच्यामध्ये टाकले. बिकॉज मग कधी कधी असं होतं की आपण पूर्ण सेट वगैरे घालत नाही पण असे ते फक्त कानातले घातले तर तेही खूप जास्त सुंदर दिसतात. तर मग हा पण जो इयरिंगचा बॉक्स आहे तो मला खूप असा हँडी आणि म्हणजे तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवा असा हा बॉक्स वाटला. म्हणजे तुमचं जे बरंच जे कन्फ्युजन आहे तुमच्या कानातल्यांबद्दल ते या एका बॉक्सने क्लिअर होईल. तर मग ऍक्च्युली मी आता माझे ऑलमोस्ट बरेच कानातले ठेवलेले आहेत पण तरी त्याच्यामध्ये थोडीशी अशी स्पेस शिल्लक आहे. तर मग मला हा खूप उपयोगी असा बॉक्स वाटला. आणि आता जी तिसरी उपयोगातली गोष्ट आहे ती म्हणजे नेकपीस ठेवण्यासाठीचा कंटेनर. तर बेसिकली माझ्याकडे खूप जास्त गळ्यातले आहेत. मग ते ऑक्साईडचे असो, कुंदनचे असो, मोती वगैरे असे बरेच गळ्यातले माझ्याकडे आहेत. आणि माझं नेहमी असं होतं की म्हणजे हे इकडे ठेवलेलं ते तिकडे ठेवलेलं आणि लिटरली समजत नाही फायनली की म्हणजे आपल्याकडे काय काय आहे ते कुठे ठेवलेलं आहे. तर मग त्याच्यासाठी हा जो बॉक्स आहे हा जो नेकपीस ठेवण्याचा गळ्यातल्या ठेवण्याचा जो ऑर्गनायझिंग बॉक्स आहे तो मला खूप जास्त कामी आला. तर आता मी ऑलमोस्ट माझे सगळे जे गळ्यातले आहेत ते मी याच्यामध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे मोस्टली जे मी जास्त ह्याच्यामध्ये वापरते. बाकी माझे एक दोन असे 2-3 असे एकदम हेवी असे नेकपीसेस आहेत ते मी सेपरेट बॉक्सेसमध्येच ठेवलेले आहेत जे माझ्याकडे होते. पण मोस्टली जे असे बाकीचे नेकपीसेस आहेत जे मी खूप जास्त वापरते तर ते मी याच्यामध्ये ठेवलेले आहेत. तर बेसिकली तुम्ही जर हा बॉक्स ओपन केलात ना तर याच्यामध्ये असे हे छोटे छोटे पॅकेट्स त्यांनी दिलेले आहेत. तर हे तुम्ही बघाल तर असे 10 पॅकेट्स याच्यासोबत आहेत. म्हणजे मागच्या साईडला तुम्ही बघाल तर हे असं कापडी आहे म्हणजे असं कॉटनचा कपडा आहे आणि पुढच्या साईडला हे प्लास्टिक आहे सो दॅट तुम्ही याच्यामध्ये काय ठेवलंय ते तुम्हाला दिसेल. आणि इथे त्यांनी अशी झिपलॉक अशी चेन दिलेली आहे. हे जे आहे याच्यामध्ये जर तुम्ही छोटे छोटे नेकपीसेस ठेवले एकदम बारीकशे नाजूकशे तर याच्यामध्ये 3-4 तर आरामात बसू शकतात. त्याचबरोबर तुम्ही जर असं एखादा मोठा पीस ठेवला हेवी पीस ठेवला तर याच्यामध्ये 2 नेकपीसेसने बसू शकतात. पण अकॉर्डिंग टू युअर प्रायोरिटी तुमचे नेकपीसेस कसे आहे तुम्हाला ते कशामध्ये सिंगल ठेवायचे डबल ठेवायचे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही तुमचं जे काय आहे ज्वेलरी ती तुम्ही स्टोअर करू शकता. तर ह्या ज्या टोटल बॅग्स ज्या त्यांनी या बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या 10 बॅग्स आहेत. त्याच्यामुळे तुमच्या जवळ खूप सारे असे जे ऑप्शन्स असतील तर ते तुम्ही सगळे इझिली याच्यामध्ये स्टोअर करू शकता. तर हे पण जे आहे ते मला पर्सनली खूप जास्त आवडलं. माझ्या पण गळ्यातल्यांचं सेम असं व्हायचं ते कुठेही पडलेले असायचे आणि माझं लक्ष नसायचं. म्हणजे तुम्ही छान अशा तुमच्या ज्या ऑक्साईडच्या वगैरे ज्वेलरी असतात त्या एका ह्याच्यामध्ये तुमच्या ज्या गोल्डन पॉलिशच्या ज्वेलरी असतात त्या एका ह्याच्यामध्ये म्हणजे असे जे काही तुमचं ज्वेलरीचं सेग्रिगेशन आहे जे तुमचं गळ्यातल्यांचं सेग्रिगेशन आहे ते तुम्ही छान करू शकता आणि तुम्ही याच्यामध्ये स्टोअर करू शकता. आता हा जो नेकपीसेसचा बॉक्स आहे तो मी 222 रुपयाला घेतलेला आहे आणि हा बॉक्स जो आहे तो मी मिशोवरून घेतलेला आहे. आणि सॉरी मी कानातल्याच्या बॉक्सची प्राइस तुम्हाला सांगायची विसरले. तर जो कानातल्यांचा बॉक्स आहे तो मी फक्त 164 रुपीजमध्ये घेतलेला आहे आणि 164 रुपीजमध्ये तो खूप सुंदर असा बॉक्स आहे. खूप असा कामी येणारा असा बॉक्स आहे. इव्हन हा जो नेकपीसेसचा बॉक्स आहे हा पण तुम्हाला खूप जास्त कामी येणारा असा बॉक्स आहे. त्याच्यामुळे याला देखील नक्की ट्राय द्या आणि तुमच्या सगळे जे गळ्यातले असेल ते व्यवस्थित तुम्ही या बॉक्समध्ये स्टोअर करू शकता. तर मग हे होते तुमच्याकडे असायला हवे असे 3 ऑर्गनायझर्स 3 कंटेनर ज्याच्यामध्ये तुम्ही ज्या तुमच्या महत्वाच्या गोष्टी आहेत जे तुमच्या ज्वेलरी आहे जे तुमच्या मेकअपचं सामान आहे ते व्यवस्थित असं स्टोअर करून ठेवू शकता. तर मग हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा जो ओव्हरऑल व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. असे जर अजून व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडणार असेल तर तेही तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता किंवा आणखी कुठले वेगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्ही जर माझे व्हिडिओज बघत असाल आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच एक बेल आयकन आहे त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.